त्यांनी मला ऑफिसला बोलावलं आणि काही मला नाही करायचं, मला हे स्ट्रगल वगैरे, मला पिक्चर वगैरे नाही करायचे. आत्ता हे जर मी कोणाला सांगितलं तर खोटं वाटेल की आकांक्षा कदमने अशी तब्येत असताना पण मार खाल्ला आहे नवऱ्याचा. आज मी लावणी करते तर मी आज ती लावणीत मुरले आहे, त्याच्यात माझा पर्सनल अनुभव आहे. मी मुलगी होते, मी बाई झाले, मी आई झाले, या तिन्ही गोष्टी माझ्या लावणीत येतात, म्हणून तो माझ्यात ठहराव आला. यारोजी बसा भाऊजी, यारोजी बसा भाऊजी, यारोजी तुम्ही बसा भाऊजी, कशी मी राखू तुमची महरीजी की बसरावजी. हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमची सर्वांची लाडकी लावण्यवती आकांक्षा कदम तुम्हाला करते मानाचा मुजरा. आणि ही आज जी मी काय सांगणार आहे ती आहे माझी कहाणी. येस, सुरू करूया माझ्या लहानपणापासून. लहानपणी 5 बहिणी आम्ही. मी सगळ्यात छोटी, शेंडेफळ. आई पप्पा त्यांचं लव्ह मॅरेज. पप्पा माझे मराठी प्ले डिरेक्ट करायचे त्यांच्या काळात, जे हौशीची नाटकं असायची त्यांचं डायरेक्शन करायचे ते. आणि मे बी त्यांच्याकडून, पप्पांकडून आम्हाला मिळालेला हा कलेचा वारसा आहे. मलाच नाही तर माझ्या ज्या मोठ्या 4 बहिणी आहेत त्यांनासुद्धा मिळाला हा कलेचा वारसा, आणि माझ्यात तो जास्त आला असं मला वाटतं. कारण पप्पा जेव्हा डिरेक्ट करायचे तेव्हा मी खूप छोटी होती. पप्पांसोबत जायची त्यांच्या तालमीला, रिहर्सल्सला, बघायची ते कसे शिकवतात किंवा ते स्वतः ॲक्टिंग कसे करतात, आणि ते बघून बघून कदाचित ते एक्सप्रेशन्स कसे घ्यायचे, काय ते म्हणतात ना बाळकडू ते मिळतं, ते पप्पांकडून मिळालेलं होतं. असं करत करत 3.5 वर्षाची होते त्यावेळेस पप्पा BPTमध्ये जॉबला होते, बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये. आणि आम्ही BPT कॉलनीत राहायला होतो. सो आमचे जे फॅमिली फ्रेंड होते ते एकदा घरी आले आणि ते आई पप्पांना म्हणाले की शिवाजी मंदिरला ऑर्केस्ट्रा आहे, तर आपण आकांक्षाला घेऊन जाऊया, चांगली डान्स करते, आकांक्षाला एक परफॉर्मन्स करायला सांगूया आपण. तर आई पप्पांना काय आनंदच झाला, म्हणजे त्यांना ते छानच वाटलं, कारण पप्पा स्वतः या फील्डमध्ये असल्यामुळे ते म्हणाले ठीक आहे घेऊन जाऊया आपण, पण तुझी ओळख? ते म्हणाले नाही आपण घेऊन जाऊ, मी सांगेन त्यांना तिकडे आहे आपली ओळख. आणि शिवाजी मंदिरला रात्रीचा प्रयोग होता, ऑर्केस्ट्रा होता, यादो की महफिल, मला अजून आठवतं चांगलं, यादो की महफिल ऑर्केस्ट्रा होता चालू. आणि तिथे ते मला घेऊन गेले. मी 3.5 वर्षाची. त्यांनी तिकडे सांगितलं की असं असं आहे, एक मुलगी आहे आमच्या कॉलनीतली आणि तिला एक परफॉर्मन्स करू द्या म्हणून. सो ते ऑर्गनायझर म्हणाले की नाही, असं नाही होऊ शकत, आमचा शो बसलेला आहे, आम्ही असं मध्येच कुणालाही नाही हे करू शकत, डान्स करायला परमिशन नाही देऊ शकत. कसं बसं करून त्या माणसाने, म्हणजे जे आमचे फॅमिली फ्रेंड होते त्या दादांनी कसं तरी करून त्यांना मनवलं की प्लीज करू द्या म्हणून, आणि ते तयार झाले. आणि मी परफॉर्म केलं माझं पहिलं गाणं, तेजाबमधलं माधुरी दीक्षित यांचं 1 2 3, हे मी तेव्हा परफॉर्म केलं गाणं. आणि तो परफॉर्मन्स झाल्यानंतर ते जे ऑर्गनायझर होते ते स्टेजवर आले, त्यांनी मला उचलून घेतलं आणि त्यांनी, मला आता आठवत नाही कितीची नोट होती, ती माझ्या हातात दिली. आणि तो दिवस की त्या प्रोग्रामनंतर, त्या डान्स परफॉर्मन्सनंतर मी त्या शोची एकमेव डान्सर झाले. 3.5 वर्षाची मुलगी एखाद्या मोठ्या ऑर्केस्ट्राची एकमेव डान्सर, ही खूप मोठी गोष्ट होती. कारण त्यावेळेस असं असायचं की एका त्या ऑर्केस्ट्रामध्ये एक मोठी मुलगी, म्हणजे 17-18 वर्षाची मुलगी परफॉर्म करणार आणि एकच डान्सर असायची. पण तिकडे त्या अशा शोमध्ये एक 3.5 वर्षाची लहान मुलगी परफॉर्म करते, ही खूप मोठी गोष्ट होती. आणि मी फिक्स डान्सर म्हणून त्यांच्या शोमध्ये काम करायला लागले. हा होता माझ्या प्रवासाचा काय म्हणतात तो सुरुवातीचा काळ, सुरू झालेला हा प्रवास माझा. त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा करत 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 हळूहळू ओळख वाढत गेली. आणि आणखीन एक आमचे काही कालावधीनंतर, मला वाटतं मे बी मी 8-9 वर्षाची असेन, त्यावेळेस आमचे फॅमिली फ्रेंड होते, एक गुजराती फॅमिली होती. त्यांचे जे आजोबा होते त्या फॅमिलीतले, ते अंधेरीला मंगला हॉल म्हणून आहे, जिथे बॉलिवूडच्या सगळ्या गाण्यांच्या रिहर्सल्स होतात किंवा प्रॅक्टिसिंग होते.
सो तिकडे ते वॉचमॅन म्हणून होते कामाला आणि तिकडे सरोज खान, मास्टरजी वगैरे सगळे कंटिन्यूज येत असायचे, तिकडे रिहर्सल्स चालायच्या. तर ते एकदा घरी येऊन म्हणाले की आकांक्षा को लेके जाता हूँ मैं, वहाँ पे देखते कुछ मिला तो चान्स, आणि मला घेऊन गेले तिकडे. आणि मी गेली तेव्हा सरोज खानजी होत्या तिकडे बसलेल्या आणि त्यांची रिहर्सल चालू होती. सो त्यांनी मला सांगितलं आणि मी तेव्हा चोली के पीछे या गाण्यावर परफॉर्म केलं. चोली के पीछे गाणं परफॉर्म केल्यावर त्या लिटरली उठून उभ्या राहिला मास्टरजी, आणि त्यांनी म्हणजे एवढं कौतुक केलं माझं भरभरून. आणि त्या त्यांच्या मोठ्या त्या सगळ्या बॅक डान्सर्स असतात, त्यांना त्या म्हणाल्या की सीखो ये बच्ची से कुछ सीखो, क्या एक्सप्रेशन्स है, क्या डान्स करिए, क्या फुटवर्क है. आणि तेव्हा हार्डली असेल मी एक 7-8 वर्षाची असेल. म्हणजे ते कौतुक ना ते तेव्हा घ्यायची ते वय पण नव्हतं, पण ते कळत होतं की आपलं कोणतरी कौतुक करते किंवा आपण जे करतोय, मी जे करते ते समोरच्या व्यक्तीला आवडते, हे मला कळत होतं. ते झालं. तिथून आली मी घरी आणि काही दिवसांनी मला कॉल आला तिथूनच घरी की आकांक्षा को बुलाया करके मंगला हॉल में लेके आइए. मी गेली तर तिथे खलनायिका जो चित्रपट आला होता सावंत कुमारजींचा, त्या पिक्चरच्या गाण्याची रिहर्सल चालू होती आणि त्यांना ग्रुप डान्स शूट होणार होतं, तर त्यासाठी त्यांना मुली हव्या होत्या. सो तिकडे कोरिओग्राफर होते चिन्नी प्रकाश, तर त्यांनी मला थोडासा डान्स करायला सांगितला आणि मी तो केला. डान्स केल्यानंतर त्यांनी सिलेक्ट केलं की हां ठीक आहे, ये लडकी को करो. पण त्यांनी तो डान्स हेरला आणि मला त्या गाण्यात अगदी पुढे ब्लॉकमध्ये, जसं आजकाल आपण म्हणतो की ब्लॉकमधली डान्सर आहे, ब्लॉक इन द सेन्स मी लीड आणि माझ्या मागे अगदी ज्या फ्रेमिंगमध्ये दिसणार त्या, तर त्या अख्ख्या गाण्यात मी ब्लॉकमध्येच नाचते. आणि ते गाणं होतं मेरे अच्छे चंदा मामा कल घर मेरे आ जाना. हे खलनायिकामधलं एक सॉन्ग होतं. त्या गाण्यात मी दिसेन तुम्हाला ते गाणं केलं. त्याच्यानंतर काही दिवसांनी परत मला कॉल आला आणि मला तिकडे बोलावलं आणि मी गेली. त्यावेळेस त्या मंगला हॉलमध्ये सुषमा शिरोमणी, उर्मिला मातोंडकर, चिन्नी प्रकाश हे सगळे बसले होते आणि उर्मिला मातोंडकरांची रिहर्सल चालू होती. मला कळेना, मला ती हिरोईन म्हणून माहीत, ही हिरोईन आहे, हिला मी ओळखते असं माहीत होतं. आणि मी गेले, मला काही कळेना, पप्पा घेऊन गेले माझे. सो मी जेव्हा त्या रिहर्सल हॉलमध्ये गेली, तिथे उर्मिला मातोंडकर, सुषमा शिरोमणी आणि चिन्नी सर बसले होते आणि मला त्यांनी बोलवलं आणि मला डायरेक्ट रिहर्सलला उभं केलं. सो मला कळलं नाही की नक्की काय होतं आहे. मला रिहर्सल माझ्याकडून करून घेतली आणि मी रिहर्सल केली. त्याच्यानंतर मला कळलं की सुषमाताई म्हणजे सुषमा शिरोमणी यांनी चित्रपट केलं होतं कानून आणि त्यात अजय देवगण आणि उर्मिला मातोंडकर होते. तर त्यात त्यांचं एक गाणं होतं रोमॅन्टिक आणि त्यांच्यासोबत आणखीन एक पेअर हवं होतं. तर मला त्यांनी घेतलं त्या पेअरमध्ये, मी आणि माझ्यासोबत आणखीन एक मुलगा होता आणि असं करून ते शूट झालं. तिथे हिंदी चित्रपटसृष्टीत मी पदार्पण केलं ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट. त्याच्यानंतर कंटिन्यू काम करत राहिली आणि तेव्हा सुषमाताईंनी प्रॉमिस केलं होतं की हिला मी लॉन्च करणार, हिला थोडंसं मोठं होऊ द्या, 15-16 वर्षाचं, मी हिला लॉन्च करणार. सो तो जो गॅप होता 9 वर्ष आणि 9 ते 14पर्यंतचा गॅप होता, त्याच्यात मी कंटिन्यू ऑर्केस्ट्राच करत होते. ऑर्केस्ट्रा नंतर आणखीन काही इव्हेंट्स वगैरे असं करता करता ती वेळ आली आणि त्याच्यानंतर मी सुषमाताईंकडे गेले, त्यांना भेटले. तर त्यांनी आईला सांगितलं की आपण हिचं फोटो सेशन करूया, त्याच्यानंतर ॲक्टिंग स्कूल हिच्याकडून हिला ॲक्टिंग स्कूलला पाठवूया. आणि तसंच आम्ही त्यांच्या बोलण्याप्रमाणेच तसं केलं. मी जयेश सेठ जे मोठे फोटोग्राफर आहेत इंडस्ट्रीचे, त्यांच्याकडून मी फोटोशूट केलं. त्याच्यानंतर किशोर नमित कपूर ॲक्टिंग लॅबमधून मी ॲक्टिंगचा कोर्स कंप्लीट केला 3 महिन्याचा आणि गेले सुषमाताईंकडे. तो समहाव काही रिझन्समुळे मी ते वर्कआउट नाही झालं, त्या ज्या लॉन्च करणार होत्या मला ते वर्कआउट नाही झालं. बट मी स्टील स्ट्रगल माझा तिथून सुरू झाला बॉलिवूडसाठी. कारण जेव्हा मी जयेश सेठ यांच्याकडे फोटोशूट करत होते, तो काळ होता जेव्हा लगान पिक्चर बनत होता आणि जयेश सेठनी मला सांगितलं होतं की आमिर खान लगान पिक्चर बनवतो आहे, तर त्याला ना अशीच मुलगी हवी आहे, सावळी आणि ती अशी गावची वाटली पाहिजे, तर तू जा नक्की ऑडिशनला तिकडे. आणि त्यांनी मला सांगितलं आणि ऑडिशनला मी गेली आणि ऑडिशनला गेल्यावर कळलं की ऑलरेडी ग्रेसी सिंग तिकडे सिलेक्ट झालेली होती. सो तो एक चान्स आणि तो एक माझ्या आयुष्यातून म्हणजे ते ॲक्च्युली मला ती म्हणतात ना, ते असं करायला गेली होती मी, पण ते हातातून सुटलं माझ्या. नाहीतर नक्कीच आज मी असती तुम्हाला दिसली असती लगानमध्ये. बट हार्ड लक.
ठीक आहे. सो त्याच्यानंतर परत स्ट्रगल सुरू केलं परत. आणि मला तेव्हा नाही कळायचं की कसं कोणाशी बोललं पाहिजे किंवा कोणत्या ऑफिसला गेल्यावर आपल्या प्रेझेन्स कसा असला पाहिजे. सो माझ्यासोबत माझी आई किंवा माझी बहीण असायची. त्यानंतर एका प्रोडक्शन हाऊसने मला बोलावलं. मोठं प्रोडक्शन हाऊस आहे. मी सिलेक्ट झाले. कॉस्ट्यूम ट्रायल झालं, सगळं काही झालं. आणि एक दिवस आधी म्हणजे शूटला मे बी 1-2 दिवस होते, त्याच्या आधी त्यांनी मला ऑफिसला बोलावलं. आणि मी नाही बोलायचे त्यामुळे माझ्या बहिणीशी बोलले. ते खूप मोठे डिरेक्टर आहेत आपल्या इंडस्ट्रीचे. आणि त्यांनी काही अशा गोष्टी सांगितल्या ताईला किंवा काही असं अप्रोच केलं की जिथे ताई त्या गोष्टींना नाही म्हणाली की नाही, ती खूप लहान आहे आणि हे असं करून आम्हाला काम नाही मिळवायचं. सो ते पण मला तेव्हा खरंच काही कळत नव्हतं. आणि मी ताईला विचारलं बाहेर आलं काय झालं. ताई म्हणाली चल घरी जायचं आपल्याला. म्हटलं काय झालं, तू चल तर घरी. आणि मग घरी गेल्यावर ताईने आईला सांगितलं की असं असं झालं तिकडे, असं असं विचारलं म्हणून. आणि मी सरळ नाही म्हणून सांगितलं. त्याच्यानंतर मग आईने सुद्धा मला काही सांगितलं नाही. आणि आईने माझ्यापेक्षा जी मोठी बहीण आहे तिला सांगितलं. आणि तिने मग मला सांगितलं की असं असं त्यांनी विचारलं आणि असं असं ते म्हणाले. मला एवढा धक्का बसला कारण ती समज नव्हती तेव्हा. आणि त्याच्यात कोणी असं काही बोललं तर बापरे, म्हणजे ते भीती असते ना मनात त्यावेळेस. म्हटलं अरे बापरे, हे काय आहे, हे असं पण असतं, नव्हतं माहीत. धक्का बसला आणि म्हटलं नको. मी आईला म्हटलं आई मला नाही करायचं, मला हे स्ट्रगल वगैरे, मला पिक्चर वगैरे नाही करायचं आहे. मी शोज करते आहे ना, मला तेच करू दे. तिकडे पूर्णपणे आई पण खचली होती कारण मिडल क्लास घरातून आलेली मी. आईने मला अजून आठवतं जेव्हा मी शूट केलं तेव्हा शूटसाठी 25,000 हवे होते. आणि प्लस ॲक्टिंग कोर्स केला तेव्हा पण मला 15-20,000 हवे होते. आणि आईने तिचं मोठं बहिणीने आईला मंगळसूत्र केलेलं होतं. ते आईने मे बी गहाण ठेवलं की विकलं ते आठवत नाही, पण तिने ते घालवलं माझ्यासाठी. आणि त्याच्यात माझा फोटोशूट आणि जो काय ॲक्टिंग क्लास होता तो कंप्लीट केला. आणि त्याच्यानंतर हा असा किस्सा झाला ना, ते मला एकदम ते मनाला ते खात राहिली ती गोष्ट की. आणि मग बहिणी पण तू तिच्यासाठी मंगळसूत्र तुझं घालवलंस असं. ते मग ते असं बोलतात ना, वाईट वाटायचं तेव्हा की नाही मी करू शकले. म्हणजे आईचं स्वप्न होतं की मला हिरोईन बनवायचं किंवा तू हिरोईन बनलं पाहिजेस आणि त्याच्यासाठी आई काहीही करू शकत होती. आणि मी ते नाही बनली कारण मला तशा पद्धतीने नव्हतं जायचं किंवा तशा पद्धतीने मला काम मिळवायचं नव्हतं. त्यामुळे मी आईला म्हटलं आई नको, मला नाही करायचं. आणि मी माझे शोज करते, मी ऑर्केस्ट्रा जे आहेत चालू आहेत तेच करते. आणि जेव्हा मी स्वतःला परत एक असं सांगितलं की आशू नाही, आता आपण उभं राहायचं आणि आपण आता परत सुरू करायचं. हे नाही ना, ठीक आहे आपले ऑर्केस्ट्रा आणि आपले शोज, आपला डान्स चालू आहे ना, पण डान्सचा फोकस काही मी सोडला नव्हता. मला डान्स करायचाच होता आणि मी तो करतच राहिले. सो त्याच्यानंतर ऑर्केस्ट्रा सुरू झाले. आणि ऑर्केस्ट्रा करता करता मला एका रियालिटी शो, म्हणजे रियालिटी इन द सेन्स की तेव्हा ते लावणीचा शो ओपन होत होता ETVवर. आणि त्याच्यासाठी विचारणा आली. तर मी त्यांना म्हटलं की नाही मला नाही करायचं आहे. तर ते म्हणाले, कोरिओग्राफर होते आमचे अनिल सुतार, ते म्हणाले करून तर बघ. म्हटलं ठीक आहे. आणि गेले, सिलेक्ट झाले. आणि तो ETVचा लावणी बतावणी नावाचा कार्यक्रम मी करायला लागले. तिथे माझी ओळख झाली, बऱ्याच जणी तिकडे भेटल्या. तिथे ओळख झाली उल्का दळवी नावाची माझी मैत्रीण आहे तिच्याशी. आणि तिने मला अप्रोच केलं की आकांक्षा, लावणीचे शो असतात तर तू करशील का. थिएटरला होतात शो. आणि मला तेव्हा नव्हतं माहीत की लावणीचे शो होतात किंवा फक्त लावण्यांचे काही प्रोग्राम असतात हे पण माहीत नव्हतं. मी म्हटलं की नाही गं, मला नाही करायचं, इंटरेस्ट मला नाही आहे, मी ऑर्केस्ट्रा करते. म्हणाली अगदी येऊन तर बघ रिहर्सलला, तुला आवडलं तर तू कर. आणि मी गेले आणि मला आवडलं जे काय तिकडे चाललं होतं तिकडे. मी म्हटलं ठीक आहे, मी करेन, एखाद दुसरा शो करेन. तो पहिला शो होता माझा लावणीचा. सुगंधी कट्टा, गौतम कांबळे त्याचे प्रोड्युसर होते आणि सुगंधी कट्टा नाव होतं त्या शोचं. तो शो मी पहिला केला. आणि ते जे काय होतं ना, म्हणजे ह्याआधी मी ऑर्केस्ट्रा केला होता, याआधी मी डान्स केला होता स्टेजवर, पण ज्यावेळेस मी लावणी केली ना त्यावेळेसचं जे पब्लिकचं रिॲक्शन किंवा त्यांचं जे प्रेम होतं ना, ते असं म्हणजे मला पटकन असं अंगावर आलं. आणि म्हटलं अरे बापरे, हे छान आहे की, म्हणजे पटकन रिॲक्शन मिळतं. आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तर नाही आवडलं, हे दोन्ही रिॲक्शन होते. मी म्हटलं नाही, हे करूया. आणि मग लावणीच्या प्रवासाला सुरुवात झाली.
लावणी करत 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 इथपर्यंत आले. बरेच अनुभव हे लावणी करताना भेटले. माझं कोणी गुरु नाही, त्यामुळे लावणी बघत बघत शिकले. ज्या माझ्यापेक्षा मोठ्या डान्सर्स आहेत किंवा सिनियर आर्टिस्ट आहेत त्यांची लावणी बघत बघत इथपर्यंत आले. लावणीचे शो किंवा लावणीचे कार्यक्रम असं म्हटलं की सगळे असं, अरे लावणी, तेव्हा जेव्हा मी सुरुवात केली होती, लावणी करते, लावण्यांचे कार्यक्रम होतात, अरे लावणी म्हणजे मग ते फक्त जेंट्स येत असतील ना, फक्त पुरुष येत असतील ना बघायला, अरे यार असं नसतं. आणि हे तेव्हा कळलं जेव्हा मी स्वतः तो एक्सपिरियन्स घेतला. असं नव्हतं. माझ्या घरातून मला पूर्ण सपोर्ट होता की कर, तुला जे हवं आहे ते कर, तुला लावणीचे फक्त कार्यक्रम करायचे आहेत कर, पण स्वतःला सांभाळून कर, सगळ्या गोष्टी सांभाळून कर. लोक बोलतात त्यांना उत्तर द्यायला तू तयार राहा, इथून पण आणि इथून पण. फायनान्शियली लावणीचे शो करताना पेमेंट, सगळ्यात पहिलं पेमेंट माझं मला वाटतं तेव्हा त्या प्रोग्राममध्ये मी 7 गाणी करत होती आणि पेमेंट होतं मला 600 रुपये लावणीच्या कार्यक्रमाला. तर ते 600 रुपये घेऊन मी आईच्या हातात दिले. बरं वाटलं, आईला दिले. 600 रुपये का होईना, आता ते 600 रुपये असेच उडून जातात, पण ते 600 रुपये आईला दिले, असं यार मैंने कुछ किया है मम्मी, हे घे पेमेंट माझं ते. आणि आईला मी साडी घेतली होती तेव्हा, छान वाटलेलं तेव्हा. त्याच्यानंतर असे प्रयोग करता करता वेळ आली की बाहेरची शो करायला लागली. गावाखेड्यात यात्रा ज्या असतात, जत्रा असतात, उत्सव असतात, त्यानिमित्त गावी लावण्यांचे कार्यक्रम असतात. ठीक आहे, इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. जेव्हा गावी गेलो लावण्यांचे शो करायला, अरे बापरे, तिकडचा जे काय अनुभव होता ना, म्हणजे मला नव्हतं माहीत की अशा प्रकारे सुद्धा रिॲक्शन्स येतात किंवा एवढा वाईट अनुभव ऑडियन्सचा. म्हणजे आम्ही परफॉर्म चांगलं केलं तरीसुद्धा, मी परफॉर्म करत होते आणि समोर सगळं ऑडियन्स बसलं. आणि गावी कसं असतं की समोर असे पुरुष बसतात आणि त्यांच्या मागे बायकांना, खूप लांब असं बायकांना बसायला देतात, पण असतात बायका, नाही असं नाही. सो मी परफॉर्म करत होते, कारभारी गाणं चालू होतं माझं, हातात माईक होता माझ्या, आणि समोरून गाता गाता एखादा पुरुष असेल त्याने एवढं घाणेरडं काहीतरी कृत्य केलं ना समोरून, किंवा रिॲक्शन त्याच्या एवढी वाईट होती की मी तेव्हा लिटरली ब्लँक झाले होते. कारण माझं ते फर्स्ट टाईम होतं, मला नव्हतं माहीत की असं सुद्धा रिॲक्शन्स मिळतात किंवा असं सुद्धा समोरून कोणी काहीतरी करू शकतं. आणि हातात माईक, मी लिटरली अशी शिवर होत होते जेव्हा ते असं तो कृत्य करताना. मी असं जेव्हा बघितलं, मला म्हणजे काय आहे. आणि त्यावेळेस असं मला असं वाटलं ना की मला कसं आता एक्सप्रेस करू की म्हणजे मी त्यावेळेस एवढे हजारो प्रश्न डोक्यात आले की मी हे करते ते बरोबर करते, आशू तू हे करतेस काय, म्हणजे हे काय आहे, असं डान्स केलं, म्हणजे मी आधी पण डान्स करत होते पण हे करताना का असा का हा माणूस असं का केला त्याने, असा का इशारा केला तुला बघून, तू काय वाईट केलंस, तू वाईट केलंस का काही, किंवा काय आहे हे कळलं नाही. मी तेव्हा ब्लँक झाली. मी लिटरली तो पहिला अंतरा विसरलेली होती त्यावेळेस. आणि म्युझिशियन वाजवतात गाणं आणि ते वाजवतात की आत्ता सुरू करेल आशू, आत्ता सुरू करेल अंतरा, आणि मी लिटरली ब्लँक झाले होते. मी माझ्या ढोलकीवाल्याकडे बघितलं आणि त्याने मला फक्त असंच केलं की तू गा, तू सुरू कर. आणि मी लिटरली स्वतःला म्हटलं की थांब थोडा वेळ थांब. आणि मी परफॉर्म करत राहिले आणि मी ते गाणं सुरू केलं. आणि आल्यावर आतमध्ये मी एवढी रडली असेल त्या परफॉर्मन्सनंतर, एवढी रडली असेल. आणि तेव्हा मला शो संपल्यावर माझे जे म्युझिशियन्स मित्र होते किंवा ते आधीपासून काम करत होते, त्यांनी मला सांगितलं हे असे जे अनुभव आहेत ना आशू, ते उराशी घेऊन चाल. तू आज हे जे परफॉर्म करतेस ना, तुला हे असे मिळणार, हे असे इंटरॅक्ट जेव्हा तू करणार ना ऑडियन्सशी, तुला प्रत्येक वेळेस चांगलं ऑडियन्स, सॉफिस्टिकेटेड, असे टाळ्या वाजवणारे, वा किती छान, असं नाही मिळणार. तुला ते बाजूला ठेव, तू अशा ऑडियन्सशी टॅकल करायला शिक. जेव्हा हे शिकशील ना तेव्हा तू काहीतरी अप झालेली असशील. तेव्हा ते खूप असं, मी तेव्हा पण अशी शिवरत होती. म्हटलं हे नाही करायचं मला, हे असं नको आहे मला. म्हणाले नाही तू करणार. आणि म्हटलं ठीक आहे ओके. आणि परत नेक्स्ट परफॉर्मन्स दिला. त्याच्यानंतर
त्या गाण्याला मला 5 वन्स मोर आले. 5ही वेळेला वन्स मोर करता 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 शेवटी मी त्या ऑडियन्सला त्याच्याकडे गेली आणि त्याला म्हटलं, अरे तुझं प्रेम नाही आहे माझ्यावर आहे का, असं मी त्याला विचारलं, आहे का? तर तो म्हणाला, हो आहे ना. म्हटलं भरपूर आहे? तो म्हणाला, हो अगदी भरपूर आहे. तर मी त्याला म्हटलं, येस असावं, प्रत्येक भावाचं आपल्या बहिणीवर प्रेम असावं असं म्हटलं आणि त्याचं तोंड तिकडेच गप्प केलं. त्यावेळेस डोक्यात हा विचार आला की तुलाच जायचं आहे, तुलाच टॅकल करायचं. त्यामुळे जे काही समोरून रिॲक्शन येतील ना त्याला तू कशी सामोरी जातेस किंवा कसं घेतेस पॉझिटिव्हली. तू घाबरून गेलीस तर तू हे नाही करू शकणार. तर आशू तू स्वतःला सावर आणि उभी राहा. आणि त्यावेळेस मला कळलं की अरे यार छोड, हे आपल्याला असे भेटणार आणि ह्यांना आपल्याला सडेतोड उत्तरं द्यायची आहेत, पण ती गोड बोलून द्यायची आहेत. जिलेबी तशी गुंडाळून त्यांना द्यायची आहे. कारण पटकन आम्ही असं फटकन काही बोललो तर मग ते शो थांबवणार, शेवटी पेमेंट द्यायला नाटकी करणार. हे पण अनुभव घेतलेले आहेत, बरेच घेतलेले आहेत. काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की माझ्या को डान्सर्सला काही घाणेरडे इशारे केल्यामुळे किंवा काही वर्तणूक घाणेरडी केल्यामुळे मी शो थांबवलेला आहे आणि मग त्या पार्टीने आम्हाला पेमेंट द्यायला रखडवलेलं आहे, म्हणजे अर्धा पेमेंट घेऊन. कारण काही ठिकाणी फक्त ॲडव्हान्स घेतलेला आहे, मग पेमेंट दिलाच नाही आणि विदाऊट पेमेंट घेता मी मुंबईला अख्खा ग्रुप घेऊन आलेली आहे, असंही झालेलं आहे. सो ह्या गोष्टी ज्या काय आहेत त्या सगळ्या अशा कवटळून मी आणखीन पुढे 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 जात राहिली. सो शो झाले. 2012मध्ये माझं लग्न झालं. लव्ह मॅरेज होतं. माझे मिस्टर ह्याच सेम फील्डमधले म्युझिशियन्स. छान सगळं, मी खुश होते, हॅप्पी होते. आणि हे पहिल्यांदा मी ॲक्च्युली तुमच्यासोबत शेअर करते. ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे माझ्यासाठी. 2012मध्ये लग्न झालं. त्यानंतर 2015मध्ये माझी बेबी झाली मला, मायरा. आणि जो काय श्राप लागलेला असतो ना आपल्या इंडस्ट्रीला की शो संपले, पार्ट्या करतात म्युझिशियन्स किंवा जे काय, ते माझ्या बाबतीत खूप जास्त प्रमाणात झालेलं होतं. ते आधीपासून होतं सुरू, बट ते लग्नानंतर खूप जास्त वाढलं. आणि मी प्रेग्नंट असताना शोज बंद होते माझे. आणि कसं असतं ना, जेव्हा आपण आपल्या सासरी असतो तेव्हा इंडिपेंडंट मुलगी मी, मला म्हणजे हातात नेहमी पैसा. हां, ते अचानक जेव्हा ते बंद होतं ना तेव्हा काहीतरी आपण वेगळ्या डिप्रेशनमध्ये जातो. आणि प्रेग्नंट आहे, शो बंद, हातात पैसा नाही, बट ऑब्व्हियस एखादी मुलगी आपल्या नवऱ्यावर डिपेंडेड असते. सो तिथून पण येत नव्हतं. कारण माझा व्यसन असल्यामुळे त्याला औषध नाही असं मला वाटतं. आणि ते म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान काही गोष्टी आपल्याला खाव्याशा वाटतात, काही इच्छा असतात, तर त्यासुद्धा करण्यासाठी मला सासू सासऱ्यांकडे पैसे मागावे लागायचे. आणि ते खूप हर्ट व्हायचं. ती जी काही गोष्ट आहे ना, एखाद्या इंडिपेंडंट मुलीला जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी कोणाकडे हात पसरावे लागतात ना, ती खूप वाईट गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि खूप हर्ट होते हे. आणि मी ह्या अनुभवातून गेलेली आहे. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला नारळ पाणी प्यायला सांगतात आणि मी ते कंटिन्यू चालू केलं होतं. काही दिवसांनी जोपर्यंत माझ्याकडे पैसे होते मी आणत होती स्वतः. आणि त्याच्यानंतर पैसे संपले माझ्याकडचे. आणि जेव्हा मला सासूला सांगावं लागायचं की आई येताना नारळ पाणी घेऊन या, किंवा नवऱ्याला सांगायची तर त्याच्याकडे नसायचे पैसे, तर ते सासूला सांगावं लागायचं. आणि मला ते नाही आवडायचं. खरंच मनापासून सांगते, मला ते नाही आवडायचं. की मला असं वाटतं माझे हट्ट माझ्या नवऱ्याने पूर्ण करावेत, मला काय हवं नको ते त्याने बघावं. पण ते मला तिला सांगावं लागायचं. आणि मी त्यावेळेस म्हटलं नको, ते खूप अति व्हायला लागलेलं. आणि मी त्यांना म्हटलं की नको, मला वॉमिटिंग होते, आई तुम्ही नका आणू, नको मला. इनलॉज खूप चांगले होते, बट नवरा असा असला ना की ते बायकोला सहन करावंच लागतं. आणि त्याला मान नसेल तर मग तिचं तर काय गिनतीतच धरू नका तुम्ही. आणि त्याच्या ड्रिंकिंगमुळे खूप इश्यूज व्हायला लागले, खूप भांडणं, खूप
दोघं या फील्डमध्ये असल्यामुळे मग ते संशय घेणं, मग त्याच्यावरून भांडणं, त्याच्यावरून मारझोड. म्हणजे आत्ता हे जर मी कोणाला सांगितलं तर खोटं वाटेल की आकांक्षा कदमने अशी तब्येत असताना पण मार खाल्ला आहे नवऱ्याचा. पण हो, खाल्ला आहे, मी मार खाल्ला. तर ते सगळं सहन नाही झालं मला. आणि माझी बेबी 6 महिन्याची असताना मी सेपरेट झाले, माहेरी आले. आई नव्हती तेव्हा, आई गेलेली होती, पप्पा होते. बहिणीकडे आले, बहिणीसोबत राहायला लागले. त्याच्यानंतरचा जो प्रवास होता ना, बेबीसोबत असताना तिला घेऊन शोला जायचं. आपण चित्रपटात पाहिलेलं आहे की परफॉर्म करते आणि जाऊन दूध पाजतात, पण हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. आपण एन्जॉय करतो तो पिक्चरचा तो सीन बघून, पण हे माझ्या बाबतीत झालेलं आहे. आणि त्यावेळेस माझ्या मित्रमैत्रिणींनी मला एवढा सपोर्ट केला ना, म्हणजे मी 6 महिन्याची असल्यामुळे तिला घरी पण नाही ठेवू शकायची बहिणीजवळ, तिला घेऊनच जावं लागायचं. मग ते आउट ऑफ बॉम्बे असू दे किंवा मुंबईत असू दे, घेऊन जायची. माझा कोरिओग्राफर तिला सांभाळायचा, परत परफॉर्म करून यायची, तिला दूध पाजायची, तिला गप्प करायची किंवा तिला घ्यायची, परत 2 गाण्यानंतर परत परफॉर्म. हे मी केलेलं आहे. सो त्याच्यातून पण फायनान्शियली स्वतःला कसं स्टेबल करायचं, त्यावेळेस खूप शिकले. आणि तेव्हा असं वाटलं की नाही, आपण करतोय ना त्याच्यातून स्वतःचं आशू स्वतःला स्ट्रॉंग कर, स्वतःचा फायनान्स साईडला ठेव. माझे मित्रमैत्रिणी, माझ्या बहिणी, माझे वडील ठामपणे त्यावेळेस माझ्या मागे उभे राहिले, खंबीरपणे उभे राहिले की तू कर काम, आम्ही आहोत तुझ्यासोबत. पण ती जी गोष्ट असते ना, ती स्वतःला सर्व्हाइव्ह करावी लागते. सोबतचे असतात, कायम असतात तुमच्यासोबत, पण तो जो पिरियड असतो ना, तो स्वतःला सर्व्हाइव्ह करायचा असतो. आणि तो आपण करतो, आणि तो मी केला. त्याच्यातून मी उभी राहिली. म्हटलं नाही, उभं राहायचं, करायचं. कोण असं तर काय बोलतील लोक काय म्हणतील की अरे आशूला सोडलं किंवा आशूने सोडलं नवऱ्याला, किंवा जे काय लोक बोलतील. लोक मला माझ्याकडे पैसे नसतील तर लोक येणार नाहीत ना खायला घालायला, किंवा माझ्या मुलीला दूध पाजायला तर कोणी येणार नाही. मग तू का ऐकतेस लोकांचं, आणि तू का त्याच्यावर रिॲक्ट होणार. खूप जण मागे बोलली, खूप जण. त्यावेळेस ही आशूचा काहीतरी इश्यू असेल यार, काहीतरी असेल. पण मी लक्ष नाही दिलं. म्हटलं नाही, बोलू दे, जेवढं बोलायचं तेवढं बोलू दे, पण आपण ह्याच्यातून बाहेर पडायचं. आणि मी मुलीला घेऊन शो करायला लागले. त्यानंतर थोडीशी मुलगी मोठी झाली, मग बहिणीकडे ठेवून मी कंटिन्यू काम करू लागले. सुरू होतं काम. त्याच्यानंतर आला की एक लेवल अशी आली की जेव्हा मी नावारूपाला आले, जेव्हा लोक मला नावानिशी ओळखू लागली की आकांक्षा कदम म्हणून लावणी नृत्यांगना आहे जी खूप चांगला परफॉर्म करते आणि जिच्या नावावर शो जातात. तो एक म्हणतात ना, एक लेवल अप आलेले मी. बरं वाटत होतं जेव्हा माझ्या नावावर किंवा माझा एकटीचा जेव्हा पोस्टर असायचा लावणीच्या बॅनरवर, तर ते एक म्हणजे असं वाटतं ना की आपण काहीतरी एक पायरी अचीव्ह केली आहे किंवा एक पायरी आपण वर गेलो आहे. ते सुख वेगळंच असतं. तेव्हा अनुभव असे होते की माझ्यापेक्षा ज्या सिनियर डान्सर्स होत्या, ज्या आता खूप नावारूपाला, ज्या सिनियर आहेत, ज्या लेजंड आहेत असं मी म्हणेन, त्यांच्यासोबत जेव्हा मी शो करायला लागले, जेव्हा त्यांच्यासोबत मला शो करायला बोलवायला लागले, तेव्हा त्यांचा जो ॲटिट्यूड होता ना माझ्यासोबत, तो काहीतरी वेगळाच होता. जे आज ज्या गाण्यामुळे मला ओळखलं जातं, कारभारी दमाने म्हटलं की आकांक्षा कदम, हे एकमेव नाव येतं आजच्या तारखेला सगळ्यांच्या तोंडात. ते गाणं परफॉर्म करताना पण माझ्या ऑर्गनायझरशी भांडलेले आहेत, ज्या दिग्गज लावणी डान्सर्स आहेत त्या, की हे गाणं हिला का दिलं, ही गाणी आमची आहेत. पण ते ऑर्गनायझर माझ्यासोबत उभे राहिले की नाही, हे गाणं तिलाच करू द्या आकांक्षाला, हे गाणं तिचंच आहे. गाण्याची रिक्वायरमेंट आहे आणि ऑडियन्सची रिक्वायरमेंट आहे की कारभारी हे आकांक्षानेच करायचं, आम्हाला तिचंच गाणं बघायचं. नंतर काही अनुभव असे होते की मुंबईतल्या माझ्या को डान्सर्स आहेत, त्यांनी ऑन द स्पॉट आता शो सुरू होणार आणि मुजराला आम्ही जाणार, आणि त्यांनी ऑर्गनायझरला सांगितलं आकांक्षा मुजरात येत असेल तर मी शो नाही करणार. तिसरी बेल आता जसं आपलं नाटक सुरू होताना किंवा लावणीचा कार्यक्रम जेव्हा सुरू होतो आणि तिसरी बेल झाल्यानंतर बँड देतात,
त्या बँडच्या आधी डान्सर्सने सांगितलेलं ऑर्गनायझर्सला की आकांक्षा जर मुजरा करेल तर मी शो करणार नाही. तिथे पण म्हणजे असं काय असं म्हणजे पावलोपावली ना की आपण असं पुढे जातोय प्रगतीच्या दिशेने आणि परत अरे काय म्हणजे अजून किती चांगुलपणा दाखवायचा. आणि मी कधीच माझं एक आहे की मी कधीच माझ्या को डान्सर्ससोबत कॉम्पिटिशन नाही केलं, कधीच नाही केलं. आणि मी तुम्हाला पण सांगेन की कॉम्पिटिशन ना तुम्ही स्वतःशी करा. मी नेहमी आज मी जर शो केला ना तर मी तो शो संपल्यावर जेव्हा पाया पडते ना तेव्हा मी स्वतःला सांगते आणि त्या रंगदेवतीला सांगते की आशू तू आज केलंस ना उद्या ह्याच्यापेक्षा बेटर करायचा. हे आज जे केलंस ते इथेच सोडून जा, ह्याच रंगमंचावर सोडून जा. पुढच्या शोला तू ह्याच्यापेक्षा बेटर पाहिजे. ते झालं. तिथे स्ट्रॉंग केलं स्वतःला की राहू दे बोलू दे ठीक आहे. तिथे पण मी म्हटलं की ठीक आहे तिला करू द्या. मी गवळणपासून एंटर होते, मी जॉईन होते. माझ्या स्वभावामुळे मी आज लोकांना, सगळ्या लोकांना, माझ्या को डान्सर्सला, माझे ऑर्गनायझर्स, माझ्या सिंगर म्युझिशियन सगळ्यांना सोबत घेऊन मी आज 23 वर्षाचा पल्ला इथपर्यंत गाठला. आज मला लावणी क्षेत्रात 23 वर्ष झाली. ही 23 वर्ष कशी गेली मला कळलंच नाही. ह्याच्यात खूप उतार चढाव आले. आत्ता जेव्हा मी मागे वळून बघते किंवा 23 वर्षाचा कालावधी बघते तेव्हा कळतं की अरे बापरे खूप मोठा काहीतरी पल्ला गाठला आहे आशू आणि ह्याच्या पुढेही तुला गाठायचं आहे. ज्या मुली माझ्याकडे वर्कशॉपला येतात आत्ता कुठेतरी मी असं मला वाटतं 23 वर्षानंतर की मी माझ्यातली कला जी आहे ना ती येणाऱ्या पिढीला किंवा ज्या मुली इंटरेस्टेड आहेत लावणी करायला किंवा लावणी ॲज अ करिअर निवडायला ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी मी वर्कशॉप घेते. मी लावणीचे क्लासेस नाही घेत कारण मला नाही वाटत लावणी क्लासेस घेऊन शिकवली जाते. सो कॉल रियालिटी शोजमध्ये जे दाखवतात ती लावणी नाही हे मी बेधडकपणे सांगते. आणि हे सांगायला मला कोणाचीही भीती नाही, मी कोणाला घाबरत नाही कारण रियालिटी शोजमध्ये दाखवलेली लावणी नाही. लावणी समजायला तुम्हाला तुमचा अनुभव लागतो, तुम्हाला तुमची वर्ष द्यावी लागतात तेवढी. जसं आपण म्हणतो ना की कथ्थक डान्सच्या मी विशारद झाली आहे, कथ्थक डान्सचे कथ्थकची मी 4 परीक्षा दिल्यात. लावणीची कोणती परीक्षा नसते, लावणीचा कोणता ग्राफ नसतो. लावणी दिवसेंदिवस, लावणी तासातासाला बदलते. तर लावणी जेवढी बघाल, जेवढी शिकाल, जेवढी परफॉर्म कराल तेवढे तुम्ही खुलवत जाल. आज 16 वर्षाची असताना जी मी लावणी करायची ते मी आज नाही करत. 16 वर्षाची असताना मी खूप बाउन्सी होते कारण मी तशीच होते, मी इथून तो विचार करत होते ना. आज मी लावणी करते तर मी आज ती लावणीत मुरली आहे, त्याच्यात माझा पर्सनल अनुभव आहे. मी मुलगी होते, मी बाई झाले, मी आई झाले, ह्या तिन्ही गोष्टी माझ्या लावणीत आहेत आज, म्हणून तो माझ्यात ठहराव आला. आणि लावणी म्हणजे ठहराव आहे. तुम्हाला कोणती गोष्ट कधी करायची आहे ना ही जर तुम्हाला कळली ना तर तुम्ही लावणी केलं, तुम्ही लावणी शिकला असं मला वाटतं. त्यामुळे ज्या पण मुली माझ्या वर्कशॉपला येतात ना त्यांना तर मी आधी सांगते की तुम्ही आकांक्षा कदम नका, मग तुम्ही तुमच्यातली लावणी शोधा, ती तुम्ही शिका, ती तुम्ही बाहेर काढा. कोणी आकांक्षा कदम होणार नाही किंवा मी कोणती समोरची पर्सनॅलिटी होणार नाही. तुमची लावणी तुमच्यातच आहे, ती तुमच्या आयुष्यात आलेले जे तुमचे अनुभव आहेत ना त्याच्यावरून तुमची लावणी फुलत जाते. कारण ते अनुभव तुमच्या लावणीवर दिसतात, जे माझ्या लावणीमध्ये दिसतात. आज जे काय आहे, आज जी काय मी लावणी करते आहे त्याच्यावर माझ्या आयुष्यात जे मी भोगले असं नाही म्हणणार, जे एक्सपिरियन्सेस घेतले आहेत ना, जिथे जिथे हर्डल्स आले ना त्या गोष्टी मी माझ्या लावणीत उतरवते आजही. आणि म्हणून मी कॉन्फिडंटली उभी राहते त्या स्टेजवर आणि मी ॲट अ टाईम 2500, 5000, 10,000 लोकांना ॲट अ टाईम एकटी बाई एंटरटेन करते. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. मला खूप प्राऊड आहे मी एक लावण्यवती असल्याचा. आत्ताच्या आलेल्या मुलींना मी हेच सांगेन की जर लावण्यवती म्हणून बनायचं असेल किंवा एखादी डान्सर हे आधी तुम्ही चूज करा. लावण्यवती बनायचं असेल तर बेधडक व्हा आधी इथून, है ना. लावणी इथून समजायची नाही, इथून फील करायची गोष्ट असते. जशी माझी डिरेक्टर नेहमी सांगते की लावणी फील करायची गोष्ट आहे. लावणीत तुमचे एक्सपिरियन्सेस टाका, आपोआप लावणी खुलेल.
माझे जे अनुभव होते, जे उतार चढाव मी बघितले आयुष्यातले, ते मी माझ्या लावणीत टाकले आणि ते मी परफॉर्म करते. म्हणून 23 वर्षानंतर मी म्हणू शकते की मी एक लावण्यवती आहे. लावणीला आज गावाखेड्यात आजही काही प्रमाणावर स्त्रिया आजही थोड्याशा अशा काचकूच करतात लावणी बघायला किंवा लावणी करायला आलेल्या बायकांना. म्हणजे आम्हाला अजूनही, मी एवढ्या लेवलला आज पोचलेले आहे तरीसुद्धा मला लावणी तमाशातली बाई आली असंच म्हणतात. पण ह्या गोष्टी इथून ऐकते, इथून सोडून देते. कारण ह्या गोष्टी जेवढं आहे का ना, निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे हे जे क्रिटिक्स नसतील ना माझ्या आजूबाजूला तर मी पुढे येणार नाही. त्यामुळे जे नकारार्थी लोक आहेत ना ते नेहमी असे बाजूला घेऊन चाला. मित्रमंडळींचं नंतर ऐका, पण आधी ह्या लोकांचं ऐका, ज्याच्यावर मात करून तुम्ही पुढे जाल, एक स्टेअर्स चढाल असं मला वाटतं. मी नेहमी लोकांना सांगते जेव्हा माईक हातात घेते की माझ्याबद्दल काहीही बोला, काही वाईट बोला, किती वाईट बोलायचं तेवढं बोला, हर्ट करा, पण नेहमी मला चर्चेत ठेवा. कारण तुम्ही चर्चेत असाल तर तुम्ही नेहमी त्या लेवलवर असाल, तुम्ही त्या स्टेजवर असाल. आणि आजही ज्या माझ्या को डान्सर्स आहेत किंवा त्यांना असं आजही वाटतं, माझ्या तोंडावर खूप गुडी असतात, पण त्यांना आजही वाटतं की अरे ही एवढी हेल्दी, आम्ही 0 साईज फिगर, आम्ही लो वेस्ट साड्या नेसतो, आम्ही आणखीन काय करतो, पण चायला हिला कसं नाही आम्ही मागे हटू शकत आहे. तर ह्याचं कारण एकच की मी खूप प्रामाणिकपणे माझा परफॉर्मन्स करते आणि मी फक्त परफॉर्मन्स करते. मलाही माहिती आहे की मी हेल्दी आहे, पण त्या हेल्दी जेव्हा मी परफॉर्म करते ना तेव्हा शो संपल्यावर ज्या हेल्दी बायका असतात ना त्या येऊन लिटरली अशा गळ्यात पडून रडतात. मला सांगतात की आत्तापर्यंत आकांक्षा आम्ही असं म्हणत होतो की यार आम्हाला करायचं आहे, आम्हाला डान्स करायचं आहे किंवा आम्हाला लावणी करायची, पण यार कसं वाटेल, आम्ही हल्लो तर पोट दिसेल किंवा अजून काय आर्म्सची चरबी दिसेल, कंबर दिसेल, पण चायला जेव्हा तू परफॉर्म करतेस ना तुझ्या इथून खाली नजरच जात नाही. आणि हे जे काय वजन आहे ना ते घेऊन तू जे काय परफॉर्म करतेस ना, तू ह्याच्यावर कसं काय मात केलीस. म्हटलं आता ही तब्येत आहे जी काय ती आफ्टर डिलिव्हरी आलेली, मी पण बारीक होते, पण ही तब्येत आफ्टर डिलिव्हरी झालेली. आणि त्याच्यानंतर मी नाही काय बारीक ठेवलं स्वतःला, कारण मला असं वाटतं की बारीकपणाचा आणि नाचाचा काही संबंध नाही, किंवा जाडेपणाचा आणि नाचाचा काही संबंध नाही. तुम्ही कशीही बॉडी घेऊन तुम्ही नाचू शकता, तुमच्यात ग्रेस हवा, तुम्हाला नाचण्याची शिद्दत हवी, तुम्हाला ते करायची जिद्द हवी. तर मी माझी ही एवढी तब्येत घेऊन आज 8 किलोचे घुंगरू घालून मी 2-4-2-6च्या रिदमला मी नाचू शकते. मी एक्झिट जी घेते ती मी आजपर्यंत अशी एक्झिट कोणीच घेत नाही जी मी घेते. सो मला माझ्या लावणीवर, माझ्या तब्येतीवर मला खूप गर्व आहे, कारण मी ती तब्येतीचा भाग हटवला तर मला माहिती आहे माझा हात कोणी धरू नाही शकत. माझ्या एवढे घुंगरू कोणी घालत नाही. 8 किलोचे घुंगरू घालून स्वतःच्या देहाचं एवढं वजन घेऊन त्यात साडी, ज्वेलरी, म्हणजे विचार करा तुम्हीच की एका वेळेस माझ्या अंगावर किती किलो वजन असेल. हे सगळं घेऊन जेव्हा परफॉर्म करतो तेव्हा डोक्यात हा विचार असतो की समोरच्या ऑडियन्सला कसं एंटरटेन करायचं, त्याच्या हृदयामध्ये कसं जायचं, किंवा त्याच्या डोक्यात मीच बसली पाहिजे, हे सगळं चालू असतं. त्याच प्रकारे त्याचबरोबर स्वतःच्या परफॉर्मन्समध्ये अश्लीलता पण दिसली नाही पाहिजे. माझ्या मते लावणी बोल्ड असावी, वल्गर नसावी. आणि ह्या 2 गोष्टींमध्ये केस एवढी बारीक रेष असते, एक धागा असतो, तो कधी क्रॉस करू नका. मी कधी क्रॉस नाही केला तो. त्यामुळे माझी लावणी खेळकर असते, बोल्ड असते, धमाल मस्तीवाली असते, पण वल्गर नसते. ह्या गोष्टीकडे मी नेहमी कायम लक्ष ठेवलं, कारण माझी लावणी बघणारा ऑडियन्स 5 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाचे आजोबा पर्यंत सगळे माझी लावणी बघतात आणि तेवढीच एन्जॉय करतात, आणि त्याचा मला गर्व आहे. ओके, सो हा होता माझा प्रवास. जाता जाता एवढंच सांगेन की ज्या मुलींना, ज्या स्त्रियांना असं वाटत असेल ना, मग ते कोणतंही क्षेत्र असो, तुम्ही आर्टिस्ट असाल, तुम्ही कॉर्पोरेट लेवलला काम करत असाल, अशा एक्सपिरियन्समधून सगळ्या स्त्रिया, सगळ्या मुली गेल्या असतील. जेव्हा तुमच्याबद्दल काहीतरी बोललं जातं, तुमच्यावर टीका केली जाते, तुमच्याबद्दल मागे चर्चा केली जाते, जे माझ्यासोबत पण झालं, पण मी त्याच्याकडे लक्ष नाही दिलं, त्याच्यातून मार्ग काढून कणखरपणे उभी राहिली.
आणि म्हटलं नाही आशू, तुला करायचं आणि तू जिंकणार आणि तू हे करणार. आणि आज मी त्या लेवलला आहे की आज मी माझ्या स्वतःचे वर्कशॉप्स घेते. मी आज माझी लावणी पुढे नेते, पुढच्या पिढीला शिकवते. सो तुम्ही पण हा विचार न करता कोणी कितीही टीका करू दे, कोणी किती काही बोलू दे, कुणाचं ऐकायचं नाही. स्वतःच्या मनाला काय वाटतं ते करायचं आणि कणखरपणे उभं राहायचं, हेच मी सांगेन. आणि ह्याच नोटवर मी तुमची रजा घेईन. सो मला इथे बोलून तिची कहाणी म्हणजेच माझी कहाणी, आकांक्षा कदमची कहाणी इथे सांगण्यासाठी मला बोलवलं, त्याबद्दल माय महानगर मानिनी यांचे मी आभार मानते. आणि सगळ्या बायकांना सांगते की जिद्द करा आणि तुम्हाला जे करायचं आहे ना तेच करा. पुरुषांपेक्षा आपण कमी नाही हे नक्की ध्यानात ठेवा. जे पुरुष करू शकत नाहीत एक स्त्री करू शकते. याच नोटवर मुजरा.